नमस्कार मित्रांनो एस टी कॅटेगरीचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कसे काढायचे घरबसल्या मात्र 69 रुपयामध्ये त्याची आपण लाईव्ह कंप्लीट प्रोसेस पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. या व्हिडिओमध्ये आपण एस टी कॅटेगरीचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी किती दिवसांनी अप्रूव्हल मिळतं, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता आपल्याला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुमच्याकडे आता या आपले सरकार पोर्टलचा यूजर आय डी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे. जर यूजर आय डी आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड कसं बनवायचं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड बनवण्यासाठी न्यू यूजर रजिस्ट्रेशन हेरे या बटनावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन दिसतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. तर आपल्याला ऑप्शन 1ला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. माझा या पोर्टलवरती ऑलरेडी आय डी आणि पासवर्ड बनवलेला आहे या पोर्टलवरती मी, त्यामुळे तुम्हाला इथं समजावण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलवरती जी ओ टी पी येईल ती ओ टी पी तुम्ही इथं टाईप करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं एक यूजरनेम बनवायचं आहे. यूजरनेम तुम्ही काही पण बनवू शकता. तुमचं नाव, तुमचे मोबाईलचे शेवटचे 2 ते 4 अंक टाकू शकता आणि चेक यूजरनेम यावरती क्लिक करू शकता. अशा प्रकारे इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्ही इथं याला ओके करा, म्हणजेच तुम्ही हा यूजरनेम वापरू शकता. त्यानंतर इथे एक पासवर्ड बनवा. पासवर्ड तुम्ही काही बनवू शकता. तुमचं नाव @123455 असं प्रकारे आणि कन्फर्म पासवर्ड बनवा. कन्फर्म पासवर्डमध्ये पण तेच टाका. त्यानंतर फुलनेम इंग्लिश यामध्ये तुमचं जसं आधार कार्डवरती नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे. मराठीत ऑटोमॅटिक येऊन जाईल. जसं आपण कास्ट सर्टिफिकेट काढतोय तो जर 18 वर्षाखालील असेल, मायनर असेल तर इथे सगळी माहिती वडिलांच्या नावाने भरायची आहे आणि जर 18 वर्षावरील असेल तर अर्जदाराच्या नावाने आपण जसं जातीस दाखला काढतोय त्याची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, अर्जदार जर 18 वर्षाखालील असेल, मायनर असेल तर अर्जदाराच्या वडिलांच्या नावाने इथं तुम्हाला माहिती भरायची आहे आणि अर्जदार जर 18 वर्षावरील असेल तर तुम्हाला इथं अर्जदाराचीच माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी इथं डेमोसाठी काही पण जन्मतारीख सिलेक्ट करून घेत आहे. तुम्ही तुमची जन्मतारीख इथं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर एज ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे, खाली स्क्रॉल करून आणि आपल्याला इथं आय ॲक्सेप्ट याला टिक लावायचे आहे. याला टिक लावल्यानंतर तुम्हाला रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. माझं या पोर्टलवरती ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे मी इथं बॅक जात आहे. आता आपण जो यूजरनेम आणि पासवर्ड बनवला होता तो यूजरनेम आणि पासवर्ड आपल्याला इथं टाईप करून घ्यायचा आहे. मी आता इथं यूजरनेम आणि पासवर्ड इथं टाईप करून घेतो. यूजरनेम आणि पासवर्ड टाईप केल्यानंतर आपल्याला कॅप्चा जसं दिलं आहे तसंच व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण इथं सक्सेसफुली लॉग इन झाले आहोत. तुम्ही जर या पोर्टलवरती पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून येणार तर तुम्हाला अशा प्रकारे हिस्ट्री दाखवणार नाही. आतापर्यंत आपण जेवढे पण डॉक्युमेंट या पोर्टलवरून काढले ते आपल्याला इथं दाखवत आहे. या ठिकाणी 10 नंबरला तुम्ही बघू शकता मी कास्ट सर्टिफिकेट काढलेला आहे, तो पण इथं अप्रूव्हल झालेला आहे. या ठिकाणी प्रूफ बघू शकता तुम्ही. काही जण म्हणतात की या पोर्टलवरून अप्रूव्हल होत नाही, तर इथनं 100% अप्रूव्हल मिळतं आपल्याला. आता जे नवीन यूजर असतील त्यांनी डाव्या साईडला स्क्रॉल करून आरमध्ये शोधायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटला क्लिक करणार तेव्हा तुम्हाला इथं सब डिपार्टमेंट निवडायचं आहे आणि इथं कास्ट सर्टिफिकेटला क्लिक करायचं आहे आणि पोर्सेटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस लिस्टला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सर्व्हिस लिस्टला क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला इथं शोधायचं आहे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर कास्ट सर्टिफिकेटसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याची लिस्ट येऊन जाईल.
तर आपण जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करू तेव्हा आपण पाहणार आहोत कुठे कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा ते. आता आपल्याला इथं कास्ट सर्टिफिकेटचा कालावधी 45 दिवसांचा दिलेला आहे, पण कास्ट सर्टिफिकेट आपल्याला 10 ते 15 दिवसामध्ये अप्रूव्हल होऊन जातं. पण कधीकधी अप्रूव्हल होत नाही, तर 45 दिवसापर्यंत आपल्याला वेट करावे लागतं. जर 45 दिवसामध्ये जर अप्रूव्हल नाही झाला तर आपल्याला अपीलसुद्धा करता येते. अपील कसं करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली कास्ट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येईल. इथं आपल्याला दाखवेल कास्ट ST सर्टिफिकेट. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं नाही. आपल्याला खाली यायचं आहे. सेंट्रल गव्हर्मेंट ST या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेंट्रल गव्हर्मेंट ST या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरली होती ती माहिती इथं ऑटोमॅटिक येऊन जाईल. इथं कुमार, कुमारी, श्री, श्रीमती तुम्हाला जे लावायचं असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तर मी इथं कुमार सिलेक्ट केलं. त्यानंतर इथं वडिलांचं नेममध्ये तुम्ही श्री, मिस्टर तुम्हाला जे सिलेक्ट करायचं असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर फादर नेममध्ये तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथं पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे. मी इथं तुम्हाला समजण्यासाठी ABC टाईप केलं. मराठीत ऑटोमॅटिक येऊन जातं. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथून मोबाईल नंबर चेंज करू शकता. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्या, मेल फिमेल जे काय असेल ते. आणि अर्जदाराचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी इथं स्टुडंट सिलेक्ट करून घेतलं. आधार कार्ड नंबर हा ऑप्शनल आहे, सोडून द्या. त्यानंतर ॲड्रेसमध्ये फक्त आपलं गावाचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला जो तालुका असेल तो तालुका आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर विलेज म्हणजे आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि आपला जो काही पिनकोड नंबर असेल तो पिनकोड नंबर आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ द ॲप्लिकंट म्हणजेच तुम्ही जातीचा दाखला कोणासाठी काढत आहात ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी काढत असाल तर तुम्हाला सन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी जातीचा दाखला काढत असाल तर तुम्हाला डॉटर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथं सन सिलेक्ट करतो. आता तुम्हाला बेनिफिशरी डिटेलची माहिती भरायची आहे. आता तुम्हाला इथं कुमार, कुमारी, श्रीमती जे लावायचं असेल ते लावा. त्यानंतर इथं तुम्ही ज्याचं जातीचा दाखला काढत आहात त्याचं इथं तुम्हाला पूर्ण नाव टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मराठीत ऑटोमॅटिक येऊन जाईल. आणि त्याची तुम्हाला इथं जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी तर डेमोसाठी सांगत आहे आणि काही पण जन्मतारीख इथं मी सिलेक्ट करून घेतली, पण तुम्हाला जी खरी जन्मतारीख असेल तीच तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे. आणि मेल फिमेल जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ईमेल ID ऑप्शनल आहे, सोडून द्या. आणि जर तुम्ही स्वतःसाठी काढणार असाल जातीचा दाखला तर तुम्हाला सेल्फ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथं सेल्फ सिलेक्ट करतो. जर तुम्ही एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतर केलं असेल तर तुम्हाला इथं यस करून तो राज्य तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथं नो करतो. आता तुम्हाला बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल भरायची आहे. कास्टमध्ये तुमची जी जात असेल ती जात तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा जो धर्म असेल तो धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची जी सबकास्ट असेल ती सबकास्ट तुम्हाला इथं टाईप करून घ्यायची आहे. हे दोघं ऑप्शनल आहेत, सोडून द्या. ॲप्लिकंट ऑथर डिटेलमध्ये नेम ऑफ द पोस्ट ऑफिस यामध्ये तुम्हाला तुमचं पोस्ट ऑफिसचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. ॲप्लिकंट म्हणजेच आपण ज्याचा जातीचा दाखला काढतोय त्याचा व्यवसाय आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फादर ऑथर डिटेलमध्ये वडिलांचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. वडिलांचा जो व्यवसाय आहे तेच तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरी ऑथर डिटेल हे ऑप्शनल आहे, याला तुम्ही सोडून द्या. त्यानंतर अटॅचमेंट टू बी अटॅच्ड यामध्ये तुम्हाला यस नोमध्ये उत्तरे द्यायची आहेत. तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट आहेत त्याला तुम्हाला यस करून त्याची डिस्क्रिप्शन द्यायची आहे. तर माझ्याकडे बर्थ रजिस्टर आहे, तर मी इथं यस करून बर्थ रजिस्टर टाईप करणार. आता मी सगळे ऑप्शन यस नो करून घेतो आणि मग तुम्हाला समजावून सांगतो कुठे यस करायचं कुठं नो करायचं ते. आता आपण सगळे ऑप्शन यस नो केलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने यस नो करा. तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट असतील त्याला तुम्ही यस करून त्याची डिस्क्रिप्शन द्या. काही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर त्या ऑप्शनला तुम्हाला नो करायचं आहे. तर माझ्याकडे हे डॉक्युमेंट नाही आहे, तर मी इथं काय करेल, हे सगळ्या ऑप्शनना नो करून देईल. इथं सगळे ऑप्शन इथं मी नो केले. आता इथं तुम्हाला
तुमचे नातेवाईक राहत असलेले 5 गावांची नावे तुम्हाला इथं टाईप करून घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्ही पूजा करीत असलेले 5 देवीदेवतांची नावे तुम्हाला इथं टाईप करून घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने इथं येस नो करून घ्यायचं आहे परत एकदा जे डॉक्युमेंट असतील त्यांना. त्यानंतर डाउनलोड ॲफिडेविट फॉर्म A1 या ऑप्शनला तुम्हाला सगळ्यांना येसच करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड बटनावरती क्लिक करून तुम्हाला या फॉर्मची तुम्हाला एक प्रिंट घ्यायची आहे. आता हा फॉर्म कसा भरायचा, तर जर तुम्ही 18 वर्षाखालील मुलामुलींचं जर जातीचा दाखला काढत असाल तर तुम्हाला आईवडिलांच्या नावाने हा फॉर्म भरायचा आहे. आणि जर तुम्ही 18 वर्षावरील मुलांचे जर जातीचे दाखले काढत असाल तर तुम्हाला त्या मुलाच्याच नावाने भरायचा आहे हा फॉर्म. जर तुम्ही 18 वर्षाखालील मुला किंवा मुलीचं जातीचा दाखला काढत असाल तर तुम्हाला इथं सन किंवा डॉटर लिहून घ्यायचं आहे. आणि स्वतःसाठी जर काढत असाल तर तुम्हाला सेल्फ लिहायचं आहे. हा फॉर्म जर तुम्ही वडिलांच्या नावाने भरला असेल तर तुम्हाला इथं वडिलांचीच सही करायची आहे. आणि जर तुम्ही 18 वर्षावरील असाल तर तुम्हाला हा फॉर्म स्वतःच्या नावाने भरायचा आहे आणि स्वतःची सही तुम्हाला इथं करायची आहे. फॉर्म A1 कसा भरायचा त्याचा सॅम्पल आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती दिलेला आहे. त्याला बघून तुम्ही फॉर्म A1 भरू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या पद्धतीने येस नो करून घ्यायचं आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कशासाठी लागतं आहे ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. तर मला शिक्षणासाठी लागतं आहे तर मी इथं एज्युकेशन टाईप करणार. एज्युकेशन टाईप केल्यानंतर तुम्हाला हा सेल्फ डिक्लेरेशन एकदा तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर IFSACला क्लिक करून तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक असं पॉपअप शो होईल. कृपया नोंद घ्यावी, या टप्प्यानंतर आपल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाहीत. सर्व तपशील पुन्हा तपासा आणि आवश्यक असल्यास सुधारणा करा. तर आपल्याला ओके करायचं आहे. जर तुम्हाला अर्जामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही आताच करू शकता. एकदा फॉर्म सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला काही बदल करता येणार नाही. आता आपला फॉर्म सेव्ह झालेला आहे. आता आपल्याला ओके करायचं आहे आणि आपल्याला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता आपल्याला इथं फोटो अपलोड करायचा आहे. इथं आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत, अपलोड फोटो आणि लाईव्ह फोटो. तर आपल्याला लाईव्ह फोटो घेता येत असेल तर लाईव्ह फोटो घ्या, नाहीतर गॅलरीमधून फोटो अपलोड केला तरी चालेल. इथं फोटो अपलोड करताना बरेच जण कन्फ्यूज होतात, जे 18 वर्षाखालील मुला किंवा मुलींचे जातीचे दाखले काढतात ते. तर तुम्हाला इथं वडिलांचा किंवा आईचा फोटो इथं अपलोड करायचा नाही. तर तुम्हाला इथं ज्याचं जातीचा दाखला काढतात तुम्ही मुलाचं किंवा मुलीचं त्याचंच तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे फोटो अपलोड कराल तर तो फोटो अपलोड होणार नाही. तुम्हाला फोटो अपलोड करण्यासाठी फोटो एका साईजमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर फोटो एका साईजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला एक वेबसाईट ओपन करायची आहे. तर या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि सिलेक्ट इमेज या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तो फोटो तुम्हाला इथं आणायचा आहे. आणि विड्थमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे 160 पिक्सल आणि हाईटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे 200 पिक्सल. आणि तुम्हाला या ठिकाणी टिक लावायचे आहे इथं. आणि तुम्हाला इथं टाईप करायचं आहे 19 KB आणि तुम्हाला इथं JPG सिलेक्ट असू द्यायचं आहे आणि रिसाईज इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे आणि डाउनलोड या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये हा फोटो डाउनलोड होऊन जाणार आहे आणि तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. आणि तुम्हाला इथं हा फोटो अशा प्रकारे सरकवून तुम्हाला इथं बसवायचं आहे चौकोनाने. आणि अप्लाय क्रॉप या बटनावरती तुम्हाला असं व्यवस्थित बसवून तुम्हाला अप्लाय क्रॉप या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फोटो व्यवस्थित बसवल्यानंतर. तर तुम्हाला अशा प्रकारे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट आपण JPG किंवा PDF अपलोड करू शकतो. आणि डॉक्युमेंटची साईज आपल्याला ठेवायची आहे 75 KB ते 500 KBच्या आतमध्ये. आता मी सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला कुठे कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा ते तुम्हाला एक एक करून सांगणार आहे. प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्हाला 6 डॉक्युमेंट दिलेले आहेत. 6 पैकी तुम्ही कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता. मी पॅन कार्ड अपलोड केलेला आहे. पॅन कार्ड तुम्ही स्वतःचा जर पॅन कार्ड नसेल अर्जदाराचा तर तुम्ही वडिलांचा पॅन कार्डसुद्धा अपलोड करू शकता.
प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्हाला 10 डॉक्युमेंट दिलेले आहेत. 10 पैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता. मी इथं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. तुम्ही पण इथं आधार कार्ड अपलोड करू शकता. ऑथरमध्ये तुम्हाला 1 नंबरला विविध नमुना अर्ज अपलोड करायचा आहे. विविध नमुना अर्ज तुम्हाला पेनाने भरूनच अपलोड करायचा आहे. विविध नमुना अर्जाची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही विविध नमुना अर्जाची PDF डाउनलोड करू शकता. तुम्हाला 2 नंबरला ST फॉर्म नंबर A1 अपलोड करायचा आहे. तुम्हाला पेनाने भरून तुम्हाला इथं 2 नंबरला अपलोड करायचा आहे. याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. 5 नंबरला तुम्हाला अर्जदाराची कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. जर अर्जदाराकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर 5 नंबरचा ऑप्शन ऑप्शनल आहे, सोडून द्या. पण असेल तर अपलोड करा. 9व्या नंबरला तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशनची PDFची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करा आणि PDFची प्रिंट काढा आणि पेनाने भरून तुम्हाला 9व्या नंबरला सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. 33 नंबरला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ऑफ द फादर यामध्ये तुम्हाला वडिलांचा जातीचा दाखला अपलोड करायचा आहे. जर वडिलांचा जातीचा दाखला नसेल तर तुम्हाला 55 नंबरला वडिलांचा शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे. वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट किंवा शाळा सोडण्याचा दाखला यापैकी तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करावंच लागणार आहे. आणि वडिलांचं शाळा सोडण्याचा दाखला पण असेल आणि कास्ट सर्टिफिकेट पण असेल तर तुम्हाला दोघं अपलोड करायचे आहेत. जर तुमच्याकडे गाव नमुना 14 असेल तर तुम्ही 46 नंबरला अपलोड करू शकता. आणि जर दुसरं काही डॉक्युमेंट असेल तर तुम्ही त्या डॉक्युमेंटच्या ऑप्शनमध्ये ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तर माझ्याकडे गाव नमुना 14 आहे, त्यामुळे मी 46 नंबरला अपलोड केलेला आहे. आता बरेच जण म्हणतील गाव नमुना 14 म्हणजे काय? तर गाव नमुना 14 ज्याला आपण जन्म मृत्यू रजिस्टरसुद्धा म्हणतो, त्याच्यावरती आपले आजोबा पणजोबा पूर्वजांची नोंद असते. ते गाव नमुना 14 आपल्याला 46 नंबरला अपलोड करावे लागते. जर गाव नमुना 14 जर तुमच्याकडे नसेल आणि तुमच्याकडे 1950 पूर्वीचा पुरावा दुसरा काय असेल तर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनमध्ये ते अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे पणजोबाचं शाळा सोडण्याचा दाखला असेल किंवा आजोबांचे शाळा सोडण्याचा दाखला असेल, त्याच्यावरती जर 1950 पूर्वीची तारीख असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. 1950 पूर्वीची तारीख नसेल तर तुम्हाला 1950 पूर्वीचा पुरावा गाव नमुना 14 तुम्हाला तहसील कार्यालयामधून आणावं लागेल. ST कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेटसाठी आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्हाला 1950 पूर्वीचा पुरावा हा कंपल्सरी लागत असतो. वडिलांचा शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला 55 नंबरला कॉपी ऑफ को लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर यामध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि 59 नंबरला तुम्हाला आजोबांचा शाळा सोडण्याचा जर दाखला असेल तर तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि 60 नंबरला तुम्हाला अर्जदाराचा शाळा सोडण्याचा दाखला कॉपी ऑफ को लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ बेनिफिशरी म्हणजे तुम्हाला बेनिफिशरीचा शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला 60 नंबरला अपलोड करायचा आहे. जर बेनिफिशरीकडे जर ओरिजिनल शाळा सोडण्याचा दाखला नसेल अर्जदाराकडे तर तुम्हाला 42 नंबरला बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल अपलोड करायचा आहे. 68 नंबरला अर्जदाराचा स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट अर्जदाराचा तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर महाराष्ट्र राज्याचं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला सर्वात अगोदर स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल आणि मग तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करावं लागेल. तर माझ्याकडे स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट आहे तर तो मी इथं अपलोड केलेला आहे. आता आपण सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. तुम्हाला सर्व डॉक्युमेंट ओरिजिनलच स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. झेरॉक्स तुम्हाला अपलोड करायचे नाहीत. झेरॉक्स जर तुम्ही एक पण झेरॉक्स अपलोड केला तरी तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतो. बऱ्याच जणांना असं वाटतं आपलं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं म्हणजे आपले 69 रुपये वाया गेले, तर तसं नाही. आपल्याला पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करण्याची संधी भेटते आणि आपल्याला जे रिजनमध्ये डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेले असतात ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात. आता आपण सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. आता आपल्याला एकदा सेल्फ डिक्लेरेशन रीड करून घ्यायचं आहे आणि आय ॲग्री टू अबाव सेल्फ डिक्लेरेशन याला तुम्हाला टिक लावायचे आहे आणि अपलोड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 मिनटं तुम्हाला वेट करायचं आहे. 1 ते 2 मिनटानंतर तुमचे डॉक्युमेंट ऑटोमॅटिकली अपलोड होऊन जातील. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दाखवेल. तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला
अशा प्रकारे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. तुम्हाला कन्फर्म या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इकडे साईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसेड फॉर पेमेंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडं पेज लोडिंग होईल आणि त्यानंतर तुम्हाला UPIचं जो ऑप्शन दिसत आहे त्या UPIच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर शो QR याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या QR कोडवरती तुम्हाला 69 रुपयाचा पेमेंट करायचा आहे. तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम कशाने UPI ॲपने तुम्ही याच्यावरती पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत पावती जनरेट होत नाही 1-2 मिनटापर्यंत तोपर्यंत तुम्हाला रिफ्रेश वगैरे काही करायचं नाही. आता आपली पावती जनरेट झालेली आहे. आता आपल्याला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. आता आपल्याला इथं आपण कोणकोणते डॉक्युमेंट अटॅच केलेले आहेत ते आपल्याला इथं दाखवेल आणि आपल्याला जर प्रिंट घ्यायची असली, सेव्ह करायची असली कम्प्युटरमध्ये तर आपल्याला या प्रिंटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या कम्प्युटरमध्ये ही पावती सेव्ह करून PDF सेव्ह करून आपल्याला ठेवायची आहे. आता आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला 10 ते 15 दिवस वेट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे. आपलं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट अप्रूव्हल झालं की नाही ते आपल्याला चेक करत राहायचं आहे आणि 10-15 दिवसांनी जर आपल्याला अप्रूव्हल नाही मिळाला तर आपल्याला 45 दिवसापर्यंत वेट करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.